हॅलो गाईज, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे सकाळीच मी लवकर उठले आणि अंघोळ करून मी फ्रेश झाले मस्तपैकी आणि त्यानंतर ना स्वयंपाक बनवायला घेतला. डाळ शिजायला टाकली. डाळीला थोडीशी उकळी आली की त्यानंतर ना जो फेस असतो तो काढून घ्यायचा आणि मग त्यानंतर ना मीठ आणि हळद टाकायची आणि डाळ कुकरला लावून द्यायची आणि छान अशा 2-4 शिट्ट्या घ्यायच्या. त्यानंतर अशी पूर्णासारखी डाळ आपली शिजून रेडी होते. तर आज ना आई आणि पप्पा गावी गेल्यामुळे सगळी तयारी माझ्यावरच पडली एकटीवरती. तर म्हटलं चला तर हा आपल्यासाठी एक टास्कच आहे की पुरणपोळी बनवायचा. मी लाईफ मध्ये पहिल्यांदा एकटी पुरणपोळी बनवतीये. तर आज बघूयात मला जमते की नाही. तर चला तर इथे मग डाळ अशी छान अशी पूर्णासारखी शिजलेली आहे. खरं तर डाळ शिजायला वेळ लागतो पण माझी ही डाळ खूप लवकर शिजली. त्याचा रिझन मी डाळ थोडा वेळ भिजत ठेवली होती पाण्यात. तर इथे बघा आता डाळ काढून घेतली आणि जे डाळीचं पाणी राहतं ना ते शिल्लक ठेवलं थोडंसं आणि त्यामध्ये अजून थोडीशी डाळ ठेवली मी आणि तेच आता मी आमटीसाठी यूज करणार आहे. आमच्याकडे सार आमटी असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर इथे मी छान जी डाळ आहे ती जी जाळी आहे पुरणाची तिने गाळून घेतलंय. आता इकडे बघा एक कढई घेतली. त्या कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलं. हे काही गरजेचं नव्हतं पण तरी पण मी टाकलं. त्यानंतर ना मला असा डाऊट आला बरं का की ही डाळ खाली लागेल म्हणून मी ते तेल टाकलं खरं तर. त्यानंतर ना मग ते जी डाळ आहे ती मी टाकली आणि इकडे बघा ती डाळ इतकी छान शिजली होती ना की एकदम पटकन मी स्मॅश केली ना गरम गरम असतानाच तर तिचं पुरणच ऑलरेडी रेडी झालं होतं. तर मला हे खूप छान वाटलं कारण की मला जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही आता पुरण वाटताना. तर आता इथे त्यानंतर ना मग ती डाळ झाली की त्यामध्ये थोडीशी आता हळद टाकूया म्हणजे की कसं पुरणालाही छान असा येल्लो येल्लो कलर येतो आणि त्या पोळ्या खायला सुद्धा खूप सुंदर लागतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात. तर कसं आहे ना आता इथे मला माहित नव्हतं साखर टाकतात नाही टाकतात पण मी युट्यूबला सर्च केलं असं तुमच्यासारखं आणि सर्च केल्यावरती मला एका म्हणजे युट्यूबच्या रेसिपीमध्ये सांगितलं गेलं होतं की साखर थोडीशी टाकायची. तुम्ही गूळ टाकता पण थोडीशी 1 चमचाभर साखर टाकायची म्हणून मी ती पण टाकली. म्हटलं बाबा आपल्याला जमतंय नाही जमतंय ह्या पोळ्या फसायला नको म्हणून मी ती पण टाकली. त्यानंतर इकडे ना थोडंसं मी गुळवणी बनवतीये कारण आमच्याकडे तर पोळी आणि गुळवणी खातात. आमचे पप्पा आहेत ते खातात की साऱ्याबरोबर पोळी खातात. कोकणी लोक स्पेशली साऱ्याबरोबर खातात पण इकडे पुणे साईडला मोस्टली गुळवण्यासोबतच खातात. तर इकडे गुळवणी बनवून घेतलं. त्यामध्ये थोडीशी वेलची आलं वगैरे टाकलं आणि थोडंच बनवायचं होतं कारण की आम्ही दोघेच आहोत आणि त्यात पण नवरोबाचा उपवास होता मंगळवार आणि माझाही उपवासच होता हाफ डे. सो त्यामुळे मी फक्त नैवेद्यापुरतं बनवलं थोडंसं आणि मग नंतर ना दुपारी उपवास मी सोडला. तर इकडे थोडंसं मैदा आणि थोडंसं आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं. त्यासाठी थोडंसं पिठामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आणि छान असं मऊसूत मळून घ्यायचं. मी इथे ऑप्शनल आहे तुम्ही तूप टाकू शकता नाही टाकू शकता. मी इकडे तूप पण टाकलं होतं. तर हा जे पीठ आहे ना हे तुम्ही जितकं छान मळाल ना तितकी पोळी छान येते आणि खरं तर हे पीठ मळण्यामध्येच कौशल्य असतं असं मला तरी वाटतं. कारण की तुमची पोळी फुटणार नाही म्हणजे जे पुरण आहे ते पोळीतून बाहेर न यावं यासाठी तुमचं जे आहे ना पीठ ते खूप छान कणिक मळलं गेलं पाहिजे आणि खूप सॉफ्ट मळलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. तर इथे बघा मी आता हे 1-1.5 तर तासासाठी माझं गाईज हे बाकीचं बघा काम मी सकाळी होईपर्यंत सकाळी इतकी छान जे अशी कणिक आहे रेडी ते झालेली आहे भिजायला ठेवलंय. आणि हा माझा नवरा अजून पारू इकडे शकतो. तोपर्यंत माझं पुरण पण झालं होतं रेडी. तर इथे वेलची तर पावडर टाकली आहे. तर ही वेलची कशी पावडर आणि दिसते मला साखर नक्की हे कमेंट दोनच मध्ये याच्यामध्ये सांगा. आहे त्यामुळे ते तुम्हाला जास्त वाटत असेल पण साखर थोडीशी मी जास्त ऍड केली आहे त्याच्यामध्ये म्हणून ती थोडीशी वेलची पावडर जास्त टाकली. इथं नवरोबा आत्ताशी उठलेत छानपैकी त्यांचं मोबाईलवरती काम चालू होतं ते केलं आणि त्यांना म्हटलं मी कशी दिसते मला सांगा. तर त्यांचं लक्ष कामाकडेच होतं कारण की त्यांना कामाशिवाय काही पुढे सुचत नाही. पण तरी त्यातून वेळ काढून ते मला म्हटले की तू खरंच खूप छान दिसते उठल्या उठल्या. तर मला खूप भारी वाटलं कारण की मी नवऱ्यासाठी साडी घातली होती. सॉरी साडी नेसले होते. मी तर साडी घातलीच म्हणते पण नेसले होते. असो इकडे बाहेर बघताय पावसाचं वातावरण झालं होतं आणि छोटा छोटा पाऊस पण येत होता. तर त्यानंतर ना बघा इथे मी नवऱ्याला बसले होते ते पण मला काही दाखवलं नाही म्हणून आज कामाला लावलं. त्यांना म्हटलं की हा फणस आहे ना तुम्ही फणस कापा आणि त्याचे गरे काढा कारण की मला तर जमणारच नव्हतं. पण ह्या बाबाने फणस कापायला घेतला 9 वाजता आणि फणस कापून उठलेत 11:15 वाजता. मग तुम्ही विचार करा की किती वेळ ह्या माणसाने फणस
कापलाय, तर असो, त्यांना काही डेलीचं हे नाहीये त्यामुळे चालेल. इकडे बघा मी पुरण असं वाटून घेतेय. तर खरं तर मला पुरण वाटताना पण भीती वाटत होती की माझं पुरण बरोबर होईल नाही होईल, पण बघा तुम्ही बघू शकता खूप छान असं पुरण झालं होतं. आणि वटपौर्णिमा म्हटल्यानंतर ना प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण जे जे करू ते सगळं छान व्हावं, कारण की जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून त्याला खाऊन पिऊन सगळं तंदुरुस्त करून त्याला चांगलं गोलमटोल करायचा दिवस असतो, कारण की हा दिवस नवरबाचा असतो. तर असो, आता इथे बघा त्यांचं अजूनही माझं स्वयंपाक होतोय तरी अजूनही त्यांचं ते फणस कापायचंच काम चालू होतं. तर इकडे मग ना त्यांना गरे काढण्यासाठी मी एक प्लेट दिली आणि त्यामध्ये ते गरे काढत होते. तर इथे ना नवरोबाने फणसाचे गरे काढून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इकडे माझं आहे मसाला काढायचं काम चाललंय. सारची प्रिपरेशन करतेय मी. आमच्याकडे सार बोलतात, आमटी बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये मला नक्की सांगा. तर इकडे मग मी कांदा कट करून घेतला, त्यानंतर कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं हे जसं हवं तसं मी कट करून घेते. तर अशा पद्धतीने मी इथे एक कांदा, कोथिंबीर, आलं लसणाच्या पाकळ्या आणि त्यानंतर ना थोडंसं खोबरं घेतलंय आणि आता हे सगळं मी छान असं तव्यावरती भाजून घेणार आहे. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता, जास्त कमी तुम्हाला जसं हवं तसं. इथे आम्ही दोघेच होतो त्यामुळे मग मी थोडंच घेतलंय सगळं आणि हे सगळं आता मी भाजून घेते. तोपर्यंत एका साईडला मी भात लावून दिला, कारण की कसं आहे मला घाई नकोय, मला पटकन सगळे कामं झालेली हवी आहेत, कारण की मला 12च्या आतमध्ये मला पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक प्लस मला वडाची पूजा हे सगळं करून मला 12 वाजता हॉस्पिटलला जायचं होतं. सो त्यामुळे मग मी पटापट आवरायला घेतलं आणि इथे माझी इतकी घाई गडबड झाली होती की म्हणजे मी इतक्या लवकर उठून सुद्धा माझी कामं पटपट होत नव्हती, कारण की मी 4 वेळा एक गोष्ट इकडे तिकडे करण्यातच माझा बराचसा टाइम झालेला होता. मग असो, त्यानंतर ना मग मी लगेच सरशी भांडी जी पडायची ती पण पटकन घासून घेतली. आणि मला तर किचन ओट्यावरती घाण अजिबात आवडत नाही, पसाराही आवडत नाही, त्यामुळे जर मी पटापट सारखं क्लीनच करत असते. माझा स्वयंपाक करता करता 5 वेळा किचनच पुसून होत असतो. मला सारखं किचन पुसायला लागतो. ती मला ना एक घाण म्हणजे नाही, चांगली सवय आहे ती. मला असं घाण आवडत नाही किचन वरती. असो, तर इथे छानपैकी मसाला सगळा वाटून झाला, पण आता माझी एनर्जी तर ह्या चहाशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही. म्हणून मग मॉर्निंगला पहिला चहा घेतला आणि चहा पिता पिता थोडंसं पाणी उकळायला ठेवलं होतं, कारण आमटी टाकायची, तर आमटीसाठी थोडंसं गरम पाणी मी केलेलं. त्या तोपर्यंत म्हटलं की आता हे चहा पिपर्यंत ते पाणी गरम होईल, म्हणजे पटकन कामं आवरतील. म्हणून इथे नवरोबासोबत गप्पा मारत मारत त्यांची फणस कापायचं टेक्निक बघेपर्यंत मी चहा पण संपवला. पण आता हे चहा पिता पिता काय करायचं म्हणून यांच्याबरोबर थोडं नवऱ्याला पकवत बसले, हे असंच का ते तसंच का, म्हणजे काही ना काही विचारत बसले. असो, आता तेही विचारून झालं. आणि पौर्णिमा म्हटल्यानंतर ना कसं असतं की प्रत्येक महिलेला पटकन गोष्टी व्हावं असं त्यांचं असतं आणि सगळ्या गोष्टी एकदम अप टू डेट हव्या असतात. त्याचप्रमाणे मी ही पटापट करण्यासाठी मी वेळ न वाया घालवता मी एक काम करता करता दुसरं पण काम करून घ्यायचे. इकडे मसाला मी बनवून घेतलाय, तर त्यासाठी मी घरचे मसाले, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि गोडा मसाला, असं सगळे मसाले जे आमचे डेली आहेत ते मी घेतले. आणि त्यानंतर टोप घेतला, टोपामध्ये तेल टाकलं, त्यावर आपले जे पण काही मसाले वगैरे आहेत ते घ्यायचे. तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही करा तुमच्या पद्धतीने. आता हे मी काय रेसिपी शेअर नाही करत आहे, तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. तर इथे ना फोडणीसाठी मी थोडंसं खोबरं, थोडंसं लसूण, थोडंसं खोबरं, लसूण, कढीपत्ता, जिरं आणि कोथिंबीर हे सगळ्याची मी फोडणी दिली आहे. हे मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले, त्या असं करतात.
म्हणजे त्यांच्याकडनंच मी असा सार बनवायला शिकले. तर खरंच खूप टेस्टी होतो असा सार. त्यानंतर ना जे आपलं वाटण होतं कांदा कोथिंबीर खोबऱ्याचं, ते वाटण टाकायचं आणि त्याला परतवून घ्यायचं. तुमची जी फोडणी आहे त्याच्यावर डिपेंड करतं की तुमचं जेवण कसं बनतं. हे माझ्या सासऱ्यांचं म्हणणं असतं, म्हणजे आमच्या पप्पांचं. असो, मी फोडणी तर मला फोडणीचा वास छानच येत होता. आता म्हटलं बघू हा सार मला जमतोय की नाही, कारण की पुरणपोळी आणि सार हे मेन असतं. तर मला सार जमतोय की नाही म्हटलं बघूयात. तर इकडे बघा, हे जे आपण मसाले वगैरे टाकलेले आहेत त्यानंतर ना हे असं छान अशी त्याची कन्सिस्टन्सी झालेली होती आणि स्मेल इतका छान येत होता की सिरियसली मला तर प्रचंड आवडला होता आणि मला तर असं वाटत होतं की खरंच खूप छान झालं असेल सार. पण त्यानंतर ना मग मी इकडे नवऱ्याला म्हणते की अहो अजून किती वेळ. त्यांची मस्करी करत होते की खूप वेळ झाला तरी त्यांचं ते फणस कापायचंच काम चालू होतं. तर असो, इथे मी कशी दिसते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मी इथे छान इतकी रेडी झाली आहे. तर त्यानंतर ना थोडासा मसाला परतवून झाल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये जे आपण डाळ उकडून घेतलेले त्याचं ते पाणी होतं, ते पाणी त्याच्यामध्ये ऍड करायचंय गरजेनुसार. आणि जोपर्यंत सार होतोय तोपर्यंत म्हटलं तर बांगड्या पण घालून घेऊयात, म्हणजे कसं टाइमात टाइम नको, म्हणजे नाही का वेळ जायलाच नको, कुठेच वेळ घालवायचा नाहीये. आणि बांगड्या घालायच्या मला खरं तर सकाळीच होत्या, पण मला पीठ मळायचं होतं छानपैकी, त्यामुळे मी बांगड्या घातल्या नव्हत्या. मग नंतर ना आता हे सगळं झालंय तर आता मी बांगड्या घातल्या. फायनली बांगड्या घातल्यावर एक छानच लुक येतो. तर इथे बघा पीठ इतकं सॉफ्ट आणि स्ट्रेचेबल झालं होतं ना, सिरियसली पोळ्या माझी एक पण पोळी फुटली नाही, मला खूप भारी वाटलं. तर मग असो, इथे आता मी नैवेद्य बनवून घेते. तुम्ही बघू शकता नैवेद्य सुद्धा माझे एकदम छान असे फुगले होते. तर बघा इथे अशा माझ्या सगळ्या जे देवासाठी नैवेद्य होते ते सगळे नैवेद्य मी बनवून घेतलेत आणि ते सगळे एका ताटामध्ये काढून घेतलेत. इथे पुरणपोळी म्हणलं की माझ्या नवऱ्याला तर खूप आवडते पुरणपोळी, प्रचंड आवडते आणि त्यांना पुरणपोळी गोडच लागते. इथे बघा माझी पोळी इतकी पटापट अशी फिरते ना पाटावरती, सॉरी पोळपोटावरती. तर बघू शकता तुम्ही की खरंच इतकी सुंदर अशी पोळी फिरत होती ना. मी खाली पेपर पण घेतला नाही, एरवी तर आम्ही पेपर घेत असतो, पण आज बघा तुम्ही इतकी सुंदर अशी पोळी झालेली आणि प्रत्येक पोळी आमची अशी माझी अशी फुगत होती ना. तर इतकं मला म्हणजे ते जेव्हा आपण पोळी बनवतो ना, एक तर पोळी फुटली नाही पाहिजे आणि एक तर पोळीचं पुरण व्यवस्थित झालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे की पोळी तव्यावरती फुगली पाहिजे, तर ती पोळी खाण्यात मज्जा असते. आणि पोळी बनवताना जेव्हा जो माणूस ती पोळी फुगते ना ती बघून अजून एक्साइटेड होतो पोळ्या बनवण्यासाठी, पण त्या फुटल्या की मग माणसाचा रस निघून जातो. असो, तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेसाठी ना माझी इतकी धावपळ झाली आहे की सकाळी उठून मी सगळं केलं रेडी. माझी सेकंड वटपौर्णिमा होती, दुसरीच वटपौर्णिमा होती. मला एवढी काय आयडिया नव्हती. मागच्या वर्षी तर आई होत्या, त्याच्यामुळे आईने मला भरपूर काय काय सांगितलं होतं. पण आता हे काय सण असे वर्षातनं एकदा येतात, आपल्या एवढं लक्षात राहत नाही आणि आपल्याला ती काय वर्षानुवर्षीची गोष्ट अजून माहिती नाही की काय करतात कसं. पण मला जेवढं जेवढं जमेल, जेवढं पॉसिबल होईल तितकं मी केलं ह्या वटपौर्णिमेला. कसं झालं काय झालं हे देवालाच माहित होता, पण माझ्या लेखी तरी खूप छान झालं. तर असो, इथे मग मी माझ्या पोळ्या करेपर्यंत ना सगळं म्हणजे तुम्हाला म्हणजे नाही का सांगते की बाबा असं असं मी वटपौर्णिमेच्या दिवशी एवढं हे केलंय. आणि इथे माझ्या नवऱ्याला माझी क्यू येत होती म्हणून छान म्हणले माझी बायको पोळ्या बनवते, त्यांना भारी वाटतं म्हणून मला छान पैकी एक मॉर्निंग किस केला. तर असं बघा पोळ्या बनवल्या ना, मला माझी स्वतःची एक्साइटमेंट बघून मला खूप भारी वाटत होतं. माझं नवऱ्याकडे पण लक्ष नव्हतं, असं मी त्यांच्यासाठीच बनवत होते. खास मी पुरणपोळी शिकले म्हणजे यांना खूप आवडते म्हणून, आणि त्यांच्यासाठी मी पुरणपोळी खरं तर आज बनवतीये. एवढा स्ट्रगल करून सकाळी उठून नवऱ्यासाठी पुरणपोळीचा घाट घातलाय.
आता बघूया त्यांना आवडतो की नाही, पण आवडेलच. इथे बघा माझ्या पोळ्या कशा फुगल्यात, वा वा. तर आता इकडे पोळ्या बनत होत्या, पोळ्या बनेपर्यंत इकडे माझं सार पण छान पैकी उकळी आलेली आहे. त्याला आता कोथिंबीर टाकून घेतली त्यामध्ये आणि नंतर ना मग मी माझं आवरायला घेतलं, कारण की आता सगळंच तुम्हाला दाखवत बसले तर माझ्या ब्लॉगला खूप जास्त मोठा होईल. असंही तो खूप मोठा झालाय. तर इथे मी शॉर्टकट मध्ये मेकअप केला, कारण की मला जायचं होतं हॉस्पिटलला आणि मी जास्त मेकअप करू शकत नव्हते. भले मला मेकअप जास्त आवडतच नाही, पण मला थोडंसं अजून नाही का ज्वेलरी वगैरे घालून असं मस्त पैकी नटून थटून छानपैकी मला वड पूजायला जायचं होतं. पण काय ते मला वेळेअभावी नाही जमलं आणि वेळेअभावीपेक्षा मला तसंच म्हणजे मी ह्याच लुक मध्ये मी हॉस्पिटलला जाणार होते. सो त्यामुळे मला जास्त काही करता येत नव्हतं. सो त्यामुळे मी सिम्पलच ठेवलं. आणि त्यानंतर ना मग माझं रेडी झाल्यावरती मी नैवेद्य वगैरे ताट वगैरे घेतलं आणि वडाला पूजायला गेले, कारण की मला 7 जन्म नाही असे कित्येक जन्म हाच नवरा पाहिजे, पण फक्त अपडेट करून पाहिजे. म्हणजे जरा त्याचा राग, त्याचं प्रेम अजून वाढलं पाहिजे, राग कमी झाला पाहिजे, असं मला हवंय. देवाला मी काय मागितलं नाही की मला हाच नवरा दे, पण माझ्या मनातून एकच इच्छा आहे की असाच नवरा मला मिळावा. आणि मी वडाला पुजते, का पुजते, कशासाठी पुजते हे मेन प्रत्येकाला माहितीच आहे, ते सांगण्याची काही गरजच नाहीये. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून प्रत्येक सावित्री वडाला फेरे घालत असते. तसंच मीही केलं आणि तिथे माझी छान एक म्हणजे मला एक सुवासीन भेटली, जिच्यासोबत तिने मला छान कॉम्प्लिमेंट दिली की तू खूप छान दिसते. मला खूप भारी वाटलं आणि ती तर माझ्यापेक्षा खूप सुंदर दिसत होती खरं तर. मी तर काहीच नाही. पण नंतर ना छानपैकी माझं सगळं वडाची पूजा वगैरे करून झाली. मग सगळ्यांना मी इथे हळदी कुंकू लावलं आणि मग निघता क्षणी समोरच्या अजून एका सुवासिनीने मला छान वाण दिला आणि माझ्या पाया पडली, मला हळदी कुंकू लावलं. खूप छान वाटलं. आणि इथे असा मेन्यू होता. इथे माझ्या हॉस्पिटलच्या मावशी बघा काय बोलतायत. क्या बोले आप अभी? क्या बोल गए? चांगले दिसते असं म्हणालात? हाँ मैं अच्छी लग रही हूँ? हाँ सच में? अच्छा, थैंक यू. वेलकम. हे भारी आहे. आमची मावशी म्हणते मी लई चांगली दिसते. लई भारी है बाबा. हाँ वो भाई सबर करो. सबर करो. आप नहीं गए वो पूजने के लिए आज? आप लोग में है ना, हम लोग में नहीं. तर गाईज असा होता माझा वटपौर्णिमेचा पूर्ण दिवस. तर ही साडी माझ्यासाठी ह्या वर्षीच्या वटपौर्णिमेसाठी खूप खास आहे, कारण ही साडी मला माझ्या नवऱ्याने मला न सांगता गिफ्ट केली होती. तर मला खूप जास्त आवडली होती आणि ते शर्ट जे आहे ते मी नवऱ्याला गिफ्ट केलं होतं. तर असा आमचा पूर्ण वटपौर्णिमेचा दिवस गेला. मी कशी दिसते, आम्ही दोघे कसे दिसतोय नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.